नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संस्कृती क्लासेसच्या ऑनलाईन पोर्टलमध्ये मी पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत करतो. तर बघा, आजचा आपला टॉपिक आहे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मधील लास्ट टॉपिक. तो आहे व्हेइकल ॲट द टॉप ऑफ अ कॉन्व्हेक्स ओव्हर ब्रिज. जो कॉन्व्हेक्स ओव्हर ब्रिज असतो त्याच्या वरतून ज्यावेळेस व्हेइकल चालते, ओके, त्या कॉन्व्हेक्स ओव्हर ब्रिजला जेव्हा व्हेइकल तुमची क्रॉस करत असते, मग त्यावेळेस त्या व्हेइकलची स्पीड म्हणजे व्हेलॉसिटी काय असली पाहिजे, जेणेकरून ती जी व्हेइकल आहे ती स्पीड होणार नाही. ओके, बघा का गरज आहे याची. तर तुमची जर व्हेइकल इथून फुल स्पीडने जर आली, ओके, तुमची व्हेइकल इथून एकदम फुल स्पीड मध्ये जर आली, ओके, ती इथपर्यंत तुमच्या ह्या रोडला रस्त्याला चिपकून चालणार आहे, कारण ती वरती जाते. ओके, परंतु इथे पण तुम्ही जर त्याची स्पीड कमी नाही केली तर ही जी तुमची व्हेइकल आहे ती अशी येऊन पुढे इथून जर तुमची ओव्हर स्पीड असेल, मॅक्सिमम स्पीड तुमची जर असेल, जास्तीत जास्त स्पीड तुम्ही जर तुमची गाडी चालवत असाल तर ही अशी इकडे न जाता तुमची ह्या पद्धतीने येईल. ओके, म्हणजे ती याला टेकणार नाही. ओके, आणि मग काय होईल पुढे, समजा हा रस्ता असा ओव्हरब्रिज आहे तुमचा, ओके, आणि हा पुढे असा झालेला आहे. ओके, तर ती काय होईल, इथे येऊन तुमची ती क्रॅश होईल. ओके, लक्षात घ्या. म्हणजेच काय, सिंपल आपण रोडवरून चालत असतो आणि स्पीड ब्रेकर असतं रोडवरती. ओके, आपण जेव्हा या स्पीड ब्रेकरच्या जवळ येतो त्यावेळेस काय करत असतो, आपण या स्पीड ब्रेकर वरती गाडी चालवतोय, या रोडवरती गाडी चालवतोय, स्पीड ब्रेकरच्या जवळ आपण येतो त्यावेळेस काय करतो, आपल्या गाडीचा आपण स्पीड कमी करतो. जर आपण स्पीड कमी नाही केला तर आपली गाडी काय होते, इथपर्यंत व्यवस्थित चालते, पण इथून काय होते, हवेमध्ये जाते, थोड्या वेळासाठी ती हवेमध्ये जाऊन आदळते. बरोबर आहे. मग हेच होऊ नये म्हणून आपण काय करतो, आपल्या बाईकची किंवा आपल्या कारची स्पीड ब्रेकर साठी काय करतो, स्पीड कमी करत असतो. मग त्याच प्रकारे हा जो तुमचा कॉन्व्हेक्स ओव्हरब्रिज आहे याच्यावरती जर आपण स्पीड कमी केली नाही, आपल्याला त्या कॉन्व्हेक्स ओव्हरब्रिजचं मॅक्सिमम स्पीड लिमिट जर माहिती नसेल, ओके, तर काय होईल, ही कार जी असेल तुमची, ही जी व्हेइकल असेल ती काय होईल, अशा प्रकारे ह्या रोडवरून न जाता काय होईल, हवेतून जाईल आणि पुढे जाऊन ती क्रॅश होणार आहे. ही जर तुमची मॅक्सिमम व्हेलॉसिटी. आणि मग मिनिमम व्हेलॉसिटीची काय गरज आहे, जर तुमची मिनिमम व्हेलॉसिटी तुम्हाला याची माहिती नसेल तर काय होईल, ही कार तुमची वर जाणार नाही, ती काय होईल, खालच्या बाजूला सरकेल. त्याच्यामुळे मॅक्सिमम आणि मिनिमम व्हेलॉसिटी तुम्हाला इथे गरजेची आहे. मग याच्यावरती तुम्हाला जी मॅक्सिमम व्हेलॉसिटी लागणार आहे, ओके, म्हणजे काय, तर हा जो तुमचा व्हेइकल ॲट द टॉप ऑफ कॉन्व्हेक्स ओव्हरब्रिज आहे, म्हणजे हा जो तुमचा कॉन्व्हेक्स ओव्हरब्रिज आहे, त्या कॉन्व्हेक्स ओव्हरब्रिज वरून तुम्हाला सेफली ट्रॅव्हल करण्यासाठी जी काही तुम्हाला मॅक्सिमम व्हेलॉसिटी म्हणजे Vmax लागणार आहे तो आपल्याला इथे काढायचा आहे. ओके, काय करतो आपण इथे तुमचा Vmax शोधतोय. पण तो Vmax कसा शोधायचा, तर बघा, ही जी कार आहे तुम्हाला सेफली काय करायची, ट्रॅव्हल करायची, सेफली इथून पास करायची. त्याच्यामुळे तुम्हाला गरजेची आहे व्हेलॉसिटी, मॅक्सिमम व्हेलॉसिटी, जी तुम्हाला जागोजागी रोडवर तुम्ही बघत असतात, हा तुमचा रस्ता असतो की नाही, प्रत्येक कर्व वर तुम्हाला स्पीड लिमिट दिलेलं असतं, कुठे 40, कुठे 60. ओके, अशा प्रकारे हे जे तुम्हाला स्पीड लिमिट दिलेलं असतं ते त्या रस्त्यावरती ज्या कर्व असतील किंवा अशा प्रकारे ब्रिजेस असतील तर त्याच्यासाठी तुम्हाला त्या स्पीड लिमिट दिलेल्या असतात, मॅक्सिमम स्पीड लिमिट तुम्हाला त्या दिलेल्या असतात. मग त्याच प्रकारे आपल्याला याची मॅक्सिमम स्पीड लिमिट काढायची आहे. मग याचा जर आपण विचार केला, ओके, तर ही कार ज्यावेळेस तुमची टॉपला जाईल इथपर्यंत आपल्याला मॅक्सिमम स्पीड लिमिटची गरज नाही, इथपर्यंत कार तुमची इथे वरती टॉपला म्हणजे टॉप पॉइंट जो आहे त्याचा, ओके, हायर मोस्ट किंवा टॉप मोस्ट पॉइंट होतो, त्या टॉप मोस्ट पॉइंटला येईपर्यंत तुम्हाला मॅक्सिमम स्पीड लिमिटची गरज नाहीये, तिकडे गरज तुम्हाला मिनिमम स्पीड लिमिटची. ओके, मग इथे जर आली, इथून तुम्हाला मॅक्सिमम स्पीड लिमिट काढायची आहे. ओके, इथे तुमच्या गाडीची मॅक्सिमम स्पीड काय असते ती तुम्हाला काढायची असेल तर सर्वात आपल्याला महत्त्वाचं आहे ह्या कारवरती ह्या टॉप मोस्ट पॉइंटला ऍक्ट होणारे फोर्सेस कोणते. तर बघा, सर्वात पहिला फोर्स असणार आहे तुमचा mg, म्हणजे त्या कारचं वेट. ओके, आणि दुसरा फोर्स असणार आहे ह्या कारवरती एक नॉर्मल अप्लाय होईल. कोण अप्लाय करणार आहे, तर हा जो सरफेस आहे, ओके, हा जो तुमचा रोडचा जो सरफेस आहे तो ह्या कारवरती एक नॉर्मल अप्लाय करणार आहे, तो नॉर्मल फोर्स इथे असणार आहे. ओके, आणि आता बघा, हा तुमचा काय आहे,
कॉन्वेक्स फोर्स ब्रिज आहे. ओके, म्हणजेच काय करते तुमची कार एक व्हर्टिकल सर्क्युलर मोशन करते. ओके, काय करते एक व्हर्टिकल सर्क्युलर मोशन करते. तिथे हाफ दिसत असतो तुम्हाला, त्याचा खालचा पार्ट नसला तरी सुद्धा काय करते कार तुमचं व्हर्टिकल सर्क्युलर मोशन करत आहे. मग हे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन करताना कारला काय गरजेचं आहे, सर्क्युलर मोशन करताना गरजेचं काय सेंट्रिपिटल फोर्स. मग त्याच प्रकारे हा व्हर्टिकल सर्क्युलर मोशन करताना ह्या कारला गरजेचं काय आहे तर सेंट्रिपिटल फोर्स. म्हणून मग सेंट्रिपिटल फोर्स इथे कोण प्रोव्हाइड करणार. ओके, सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करणारे हा mg आणि हा m. ओके, म्हणजे ह्या कारला जो लागणारा सेंट्रिपिटल फोर्स आहे तो कोण प्रोव्हाइड करणार आहे तर mg आणि हा जो नॉर्मल लागला आहे तो आपण म्हणू शकतो नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स will be provided by mg and normal. ओके, जो mg तुम्हाला दिला तर mg आणि नॉर्मल तुम्हाला काय प्रोव्हाइड करणार सेंट्रिपिटल फोर्स. मग हा mg आणि नॉर्मल अपोजिट डायरेक्शन ला पुन्हा आपण लिहिणार mg n is equals to सेंट्रिपिटल फोर्स. मग सेंट्रिपिटल फोर्सचं मॅग्निट्यूड काय आहे बघा, सेंट्रिपिटल फोर्सचं मॅग्निट्यूड काय आहे आपण बघितलंय mv² अपॉन r. काय बघितलंय mv² अपॉन r. आता बघा हा तुमचा इथपर्यंत ठीक आहे की नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स आला मग तुम्ही म्हणणार असेल आपण याच्यावर काय करू ह्या v ची व्हॅल्यू काढून घेऊ. v² इथे मॅक्स होऊन जाईल मग त्याची व्हॅल्यू आपण काढून घेऊ. पण बघा तुम्हाला इथे v² मॅक्स केव्हा असणार. ओके, v² तुमचा मॅक्स कधी असणार आहे, तुमची वेलोसिटी असणार आहे ती मॅक्स केव्हा असणार आहे तर बघा हा जो तुमचा कॉन्वेक्स फोर्स ब्रिज आहे. ओके, जेव्हा तुमची वेलोसिटी काय असणार आहे मॅक्सिमम असणार. ओके, v max का म्हणजे वेलोसिटी काय असणार तुमची समजा ही मॅक्सिमम असणार आहे, ही तुमची कार आहे. ओके, मग वेलोसिटी जर तुमची मॅक्सिमम असणार आहे तर कार या सरफेसला टेकून चालणार आहे का, या सरफेस वरतून चालणार आहे का, या सरफेस मध्ये कारच्या टायर मध्ये फ्रिक्शन होणार आहे का तर ते फ्रिक्शन होणार नाही. म्हणजे ही कार कशी चालणार आहे तुमची इथपर्यंत व्यवस्थित चालणार आहे. ओके, आणि इथून तुमची ही कार हवेमध्ये उडणार आहे. ओके, मॅक्सिमम स्पीड असल्यामुळे काय होईल कार तुमची हवेमध्ये उडणार आहे. मग ही कार जर हवेमध्ये उडणार आहे तर ती सरफेसला टेकणार आहे का तुमच्या त्या रोडला टेकणार नाही. त्या सरफेसचा आणि तिचा काही कॉन्टॅक्ट येणार नाही. मग त्या सरफेसचा आणि कारचा कॉन्टॅक्ट नसणार आहे तर हा जो नॉर्मल इथे अप्लाय होतोय तुमचा इथे पुढे जाऊन तो अप्लाय होणार आहे का नॉर्मल नाही. तो नॉर्मल इथे अप्लाय होणार नाही. म्हणजे नॉर्मल काय असणार तुमचा 0. ओके, काय असणार तो नॉर्मल 0 असणार आहे. म्हणून मग आपण इथे लिहूया की जेव्हा मॅक्सिमम वेलोसिटी आपल्याला गरजेची आहे या कॉन्वेक्स फोर्स ब्रिज वरती मॅक्सिमम वेलोसिटी गरजेची आहे त्यावेळेस नॉर्मल हा जो नॉर्मल आहे या नॉर्मलची व्हॅल्यू काय असणार आहे तर ती असणार आहे 0. बघा इथे लिहितो मी इफ वेलोसिटी इथे म्हणतो इन धिस केस कारण फक्त हे ह्या केस साठी इन धिस केस if velocity is maximum then normal is equals to 0. नॉर्मल का 0 होतोय तुम्हाला सांगितलं की वेलोसिटी मॅक्सिमम केल्यामुळे तुमची कार हवेमध्ये जाणार आहे त्याच्यामुळे सरफेस तुमच्या कार वरती व्हेकल वरती नॉर्मल अप्लाय करू शकणार नाही. त्याच्यामुळे हा तुमचा नॉर्मल झाला 0. पण नॉर्मल जर 0 झाला तर काय होईल हा mg is equals to mv² अपॉन r. आता ह्या व्हीला तुम्ही लिहू शकता मॅक्स. ओके, वेलोसिटी मॅक्स घेतली म्हणून तुमचा नॉर्मल 0 झाला. ओके, आता हा m तुमचा कट झाला, m इथे पण कट झाला, हा r इथे डिवाइड करतो इकडे जाऊन मल्टिप्लाय करतो म्हणजे काय आला rg इज इक्वल्स टू rg इज इक्वल्स टू v² मॅक्स. ओके, आपल्याला व्हॅल्यू कसली पाहिजे v मॅक्स ची. मग देयरफॉर v max is equals to आपण स्क्वेअर रूट घेऊन घेतला अंडर रूट ऑफ rg. बस एवढंच तुमचं हे एक्सप्रेशन आहे किंवा डेरिव्हेशन याचं आहे. अतिशय सोपं आहे. मग हे आलं तुमचं देयरफॉर v max is equals to रूट ऑफ rg.
ओके, अतिशय सोपं आहे, काही अवघड याच्यामध्ये नाही. ओके, हे लिहून घ्या. मग याच्यानंतर आपण पुढचा पॉईंट बघणार आहे तुमचा मोमेंट ऑफ इनर्शिया. पुढचा पॉईंट तुम्हाला दिला आहे मोमेंट ऑफ इनर्शिया. बघा, मोमेंट ऑफ इनर्शिया तो आपण डिनोट करत असतो आय. मग मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय हे तुम्हाला कळालं पाहिजे. ओके, तर बघा इनर्शिया आपण शिकलेलो आहे. आता मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय ते समजण्यासाठी आपल्याला अगोदर तुमच्या बुक मध्ये बघा एनालॉजी. एनालॉजी म्हणजे काय, तर मोमेंट ऑफ इनर्शिया मध्ये सिमिलॅरिटीज कशा कशाच्या आहेत. मग मोमेंट ऑफ इनर्शिया कशामध्ये असतो, तर रोटेशनल मोशन मध्ये आपण मोमेंट ऑफ इनर्शिया कन्सिडर करत असतो. इकडे आपण घेतलं समजा एनालॉजी करतोय आपण, म्हणजे सिमिलॅरिटी चेक करतोय एनालॉजी. ओके, तर एनालॉजी मध्ये ई इकडे लिनियर व्हेलॉसिटी. ओके, किंवा लिनियर मोशन म्हणूया आपण याला. ओके, आणि इकडे येणार तुमचं रोटेशनल मोशन. बघा आतापर्यंत हे जे आपण इथपर्यंत शिकलो ना, इथपर्यंत जे आपण शिकलो ते काय आहे तुमचं कायनेटिक्स आणि डायनामिक्स. ओके, हे इथपर्यंत संपलं. आता आपण शिकतोय पुढचं रोटेशनल मोशन. आणि रोटेशनल मोशन मधला पहिला पॉईंट तुमचा आलाय मोमेंट ऑफ इनर्शिया. मग हा जो मोमेंट ऑफ इनर्शिया तो समजून घेण्यासाठी आपल्याला सर्वात अगोदर एनालॉजी समजून घ्यायची. मग एनालॉजी कशाची, तर लिनियर मोशन आणि रोटेशनल मोशन यांची एनालॉजी. एनालॉजी म्हणजे सिमिलॅरिटीज नेमक्या काय. मग जी लिनियर मोशन असते त्याच्यामध्ये जी लिनियर वेलोसिटी असते ती आपण दाखवतो v. ओके, आणि रोटेशनल मोशन मध्ये लिनियर मोशन मध्ये वेलोसिटी असते तुमची लिनियर वेलोसिटी, व रोटेशनल मोशन मध्ये वेलोसिटी असते तुमची अँग्युलर वेलोसिटी. ओके, त्याच प्रकारे पुढे इथे असतं तुमचं लिनियर डिस्प्लेसमेंट, तर इथे असतं तुमचं अँग्युलर डिस्प्लेसमेंट. ओके, त्याच्यानंतर इथे असतं तुमचं लिनियर ऍक्सेलरेशन, तर इथे असतं तुमचं अँग्युलर ऍक्सेलरेशन. सिमिलॅरिटीज आपण शिकतो. ओके, त्याच्यानंतर लिनियर मोशन मध्ये असतो फोर्स. ओके, तर रोटेशनल मोशन मध्ये फोर्सचं काम करतो तुमचा टॉर्क. अजून तुम्हाला आलेलं नाही. ओके, फोर्सचं काम करतो तुमचा टॉर्क. जसं आपण जे काढतो की नाही मोठ्या बिंदूमधला तसा आहे. ओके, लिनियर मोशन मध्ये जे फोर्स काम करतो तेच रोटेशनल मोशन मध्ये तुमचा टॉर्क काम करत असतो. मग पुढे लिनियर मोशन मध्ये जे मास असतं. ओके, लिनियर मोशन मध्ये मास जे काम करतं रोटेशनल मोशन मध्ये तेच काम मोमेंट ऑफ इनर्शिया. लक्षात घ्या. म्हणजे काय सिमिलॅरिटी आहे, तर हे आपल्याला माहिती वेलोसिटी इकडे लिनियर, इकडे अँग्युलर, इथे तुमचं लिनियर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर डिस्प्लेसमेंट, लिनियर ऍक्सेलरेशन, अँग्युलर ऍक्सेलरेशन, तुमचा फोर्स इथे तर इथे टॉर्क. मग ज्या प्रकारे लिनियर मोशन मध्ये तुमचं मास वर्क करतं, मासचा जो इफेक्ट असतो तोच रोटेशनल मोशन मध्ये कशाचा इफेक्ट असतो, मोमेंट ऑफ इनर्शियाचा. ओके, मग नेमकं मोमेंट ऑफ इनर्शिया काय लक्षात घ्या. आता समजा ही एक बॉडी आहे. ओके, समजा हा दगड तुमचा दिलेला आहे आणि तुम्हाला याला लिनियर मोशन करायचं आहे. याचं या दगडाचं तुम्हाला लिनियर मोशन करायचं आहे, त्याला सरकवायचं आहे. ओके, मग बघा हा एक दगड आहे, त्याच्यानंतर हा दुसरा एक दगड आहे. ओके, समजून घ्या. हा एक दगड आहे आणि हा दुसरा एक दगड आहे. मग कोणाला जास्त तुमचा कोणाचं मास जास्त आहे, याचं की याचं. याचं मास जास्त आहे आणि याचं मास कमी आहे. मग तुम्हाला ताकद म्हणजे फोर्स कोणाला जास्त लागणार आहे, तर ज्याचं मास जास्त आहे त्याला तुम्हाला फोर्स लागणार आहे. ज्याचं मास कमी आहे त्याला तुम्हाला फोर्स कमी लागणार आहे. ओके, हे झालं तुमचं लिनियर मोशन मध्ये, किंवा आपण याला इनर्शिया पण म्हणतो. मास म्हणजेच काय होतो इथे तुमचा इनर्शिया होतो. मोमेंट ऑफ इनर्शिया आणि इनर्शिया वेगळा, लक्षात घ्या. इनर्शिया म्हणजे याचं मास जास्तीचं आहे, म्हणजे काय याचा इनर्शिया तुमचा जास्तीचा आहे, म्हणून तुम्हाला याचं मोशन करण्यासाठी लिनियर मोशन करण्यासाठी याला कमी ताकद लागणार आहे आणि याला तुमची जास्तीची ताकद लागणार आहे. मग त्याच प्रकारे रोटेशनल मोशन मध्ये समजा हा तुमचा स्टोन आहे. ओके, या स्टोनचा आपण इथे काय केलं, लिनियर मोशन केलं, आणि इथे काय करतोय याचं आपण रोटेशनल मोशन करतो. काय करतोय, रोटेशनल मोशन करतो. अशा प्रकारे
याचं करतोय आपण रोटेशनल मोशन आणि हा जो मोठा स्टोन आहे याचं पण आपण करतोय रोटेशनल मोशन. मग मला सांगा आता रोटेशनल मोशन कोणत्या स्टोनचं करायला तुम्हाला अवघड जाणार आहे? कोणत्या स्टोनचं करायला जाणार आहे? याचं. ओके, कारण हा जो स्टोन आहे तो तुम्हाला मोठा दिसतोय. ओके, म्हणजेच काय याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय असणार आहे तुमचा? जास्त असणार आहे आणि याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय असणार आहे तुमचा? कमी असणार आहे. काय नाही, अतिशय सोपं आहे. तुमचं मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काही डिफिकल्ट नाही. जसा आपला इनर्शिया आहे किंवा मास आहे लिनियर मोशन मध्ये, त्याच प्रकारे तुमचा रोटेशनल मोशन मध्ये तुमचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपण त्याला म्हणू शकतो. ओके, अतिशय सोपं आहे, काही डिफिकल्ट त्याच्यामध्ये नाही. हे फक्त आपण काय केलं मोमेंट ऑफ इनर्शिया मध्ये एनालॉजी आपण करतोय की नेमकं मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय. ओके, मोमेंट ऑफ इनर्शिया कसा काढतात ते समजून घेण्यासाठी आपण ही एनालॉजी करत आहोत. काही याच्यामध्ये डिफिकल्ट असं नाहीये. तर बघा आता आपण बघा मूळ मुद्द्यावर ही झाली तुमची एनालॉजी. तुम्हाला लिहून घ्यायची असेल तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून ही एनालॉजी जी आहे ती लिहून घेऊ शकता. तर बघा आपण एनालॉजी बघितली की लिनियर मोशन आणि रोटेशनल मोशन यांच्यामध्ये मास आणि मोमेंट ऑफ इनर्शिया हे काय करत असतात? तुमचं सारखंच काम करत असतात. तर बघा आता जो तुमचा मोमेंट ऑफ इनर्शिया आहे तो नेमका काढायचा कसा? ओके, त्याचा फॉर्म्युला नेमका काय ते आपल्याला बघायचं आहे. बघा सपोज हा तुमचा एक ऍक्सिस आहे. ओके, हा तुमचा एक ऍक्सिस आहे, तो अशा प्रकारे रोटेट होतोय आणि त्याला आपण काय केलाय एक मास जो आहे मास m त्याला आपण काय केलंय टाईट केलेलं. ओके, हा मास m जॉईन केलाय आपण डिस्टन्स r ने. म्हणजे हा मास m आणि हा जो ऍक्सिस आहे याच्यामध्ये जे डिस्टन्स आहे ते तुमचं आहे r. ओके, मास m लिहूया, m वर काही घ्यायची गरज नाही. मग असं जर असेल म्हणजे काय हा तुमचा ऍक्सिस आहे आणि ह्या ऍक्सिसला हा जो मास आहे m तो काय करतोय अशा प्रकारे रोटेशन तो करतोय. ओके, तर लक्षात घ्या. मग असं जर असेल तर मग याच्यावर आपला जो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे म्हणजे I आहे तो कसा फाइंड आउट करायचा? ओके, म्हणजे हा तुमचा मोमेंट ऑफ इनर्शिया I जो आहे तो कसा फाइंड आउट करायचा ते लक्षात घ्या. ओके, तर त्याचा एक फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला आहे I mr². जो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे त्याचा फॉर्म्युला आहे I मास इनटू r². हा r म्हणजे काय तुमचं? तर डिस्टन्स आहे. कशाबद्दल डिस्टन्स आहे? डिस्टन्स बिटवीन मास अँड ऍक्सिस. जो काही ऍक्सिस आहे आणि मास आहे त्याच्याबद्दल डिस्टन्स आपण r ने डिनोट करतोय. मोमेंट ऑफ इनर्शिया आपण कशाचा काढतोय? मास m चा. पण ह्या मास m चा जर तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा असेल तर फॉर्म्युला तुम्हाला लक्षात काय ठेवायचा आहे? मास m चा आपण मोमेंट ऑफ इनर्शिया काढतोय तर मोमेंट ऑफ इनर्शिया मास इनटू r². फक्त तुम्हाला अशा प्रकारे हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे, जास्त काही नाही. ओके, आता हे झालं की ह्या एका ऍक्सिस वरती फक्त हा एकच तुमचा मास होता. मग अशा प्रकारे जर तुमचे वेगवेगळे मास एकाच ऍक्सिस वरती असतील, जसं की एक्झाम्पल देतो तुम्हाला, समजा हा एक ऍक्सिस आहे. ओके, ह्या ऍक्सिस वरती हा तुम्हाला दिला मास m1. ओके, आणि याचं डिस्टन्स इथून इथपर्यंत आहे r1. ओके, अतिशय सोपं आहे, काही डिफिकल्ट नाहीये. हे जे रोटेशन असतं, ओके, हे काय असतं तुमचे अँग्युलर व्हेलॉसिटी. त्याच्यानंतर हा मास m1 झाला. ओके, नंतर हा आहे तुमचा मास m2 आणि याचं जे डिस्टन्स आहे ते आहे तुमचं r2. हा आहे तुमचा मास m3. ओके, तर याचं जे डिस्टन्स आहे ते आहे तुमचं r3. मग असं जर असेल एकाच ऍक्सिस वरती जर तुमचे वेगवेगळ्या प्रकारचे मासेस वेगवेगळ्या डिस्टन्स वरती जर अटॅच असतील त्या ऍक्सिसला आणि ते रोटेट जर होत असतील एकाच ऍक्सिसच्या भोवती, बघा हे तीन मास काय होतात तुमचे? तीन मासेस रोटेट होत आहेत. मग ह्या तिघांचं नेमकं म्हणजे तिघांचं मिळून जो काही मोमेंट ऑफ इनर्शिया असणार आहे, हा टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया असणार आहे, तो नेमका काढायचा कसा ते आपल्याला लक्षात आलं पाहिजे. पण टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया जर काढायचा असेल तुम्हाला तर तुम्हाला काय लागेल? I
ह्या पॉइंटचा ह्या मासचा मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे तो आहे तुमचा I1, ह्या सेकंडचा एक I2, ओके, आणि थर्डचा एक तुमचा I3. फक्त तुम्हाला फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे I mr². मग I1 काय, जर आपण I1 काढायचं म्हटलं तर काय मास काय I1 चं m1 आणि डिस्टन्स काय r1² प्लस I2 चा काढायचं म्हटलं तर m2 r2² प्लस I3 चा काढायचं म्हटलं तर m3 I3². ओके, अशा प्रकारे. तर बघा आता मग काय होईल, m1 r1² प्लस m2 r2² प्लस m3 I3² असं केलं आपण. मग टोटल मास ऑफ इनर्शिया काढायचं आहे. मग असं तर आपण लिहू शकत नाही. ओके, याला अशा प्रकारे आपण लिहू शकणार आहे का, तर नाही. तर मग असं जर असेल सेम जर गोष्टी तुमच्या असतील फक्त त्यांचं नंबरिंग जर खाली चेंज होत असेल तर आपण त्याला लिहितो अल्जेब्रिक सम म्हणून. मग अल्जेब्रिक सम म्हणजे आपण कशी लिहितो, पहा जो मास ऑफ इनर्शिया सॉरी मोमेंट ऑफ इनर्शिया येणार आहे त्याला आपण लिहिताना काय लिहू शकतो, अल्जेब्रिक सम ऑफ, किंवा मग आपण त्याला म्हणतो समेशन ऑफ. काय म्हणतो, अल्जेब्रिक सम किंवा म्हणतो समेशन ऑफ. मग कशाचं समेशन, ओके, समेशन कशाचं आहे इथे तुमचं, तर ते आहे MI/RI². समेशन कशाचं आहे, MI/RI². परंतु हा जो I आहे तो काय कुठून कुठपर्यंत आहे, 1 पासून ते 3 पर्यंत आहे. कुठून आहे, 1 पासून 3 पर्यंत आहे. म्हणजे याला काय लिहिलं आपण, I is such that 1 2 3, किंवा I is equals to 1 2 3. I ची लिमिट काय दिली तुम्हाला इथे, I काय आहे तुमचा 1 पासून ते 3 पर्यंत आहे. म्हणजे जो लिहिताना फॉर्म्युला आहे आपला तो कसा लिहितो आपण, m1 r1² प्लस m2 r2² प्लस m3 I3² असा लिहिण्यापेक्षा, सॉरी इथे r पाहिजे ना, सॉरी r3² असा लिहिण्यापेक्षा आपण काय करतो, त्याचा अल्जेब्रिक सम मध्ये त्याला लिहित असतो. म्हणजे काय, I इज इक्वल्स टू अल्जेब्रिक सम ऑफ, किंवा आपण त्याला म्हणतो समेशन ऑफ MI/RI², where I is equals to 1 2 3, किंवा I is such that 1 2 3 आपण असं त्याला म्हणत असतो. किंवा मग त्याला म्हणतो आपण I टेंड्स टू, लिमिट मध्ये काय म्हणतो त्याला आपण I टेंड्स टू 1 2 3 असं आपण त्याला म्हणत असतो. मग असं असेल तर ह्या प्रकारचा आपण फॉर्म्युला वापरतो. म्हणजे टोटल मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला काय आहे, तो ऍक्च्युअल मध्ये टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया जर तुम्हाला घ्यायचा असेल I is equals to summation of MI/RI², where I tends to 1 to n. जर तुम्हाला जो दिला असेल तो आपण इथे घेत असतो. ओके, लक्षात घ्या. म्हणजे अशा प्रकारे हा तुमचा टोटल मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला येत असतो. ओके, फक्त हे फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. ओके, मग हा मोमेंट ऑफ इनर्शिया कसा काढायचा त्याचे काही आपण एक्झाम्पल घेऊया. एक्झाम्पल अतिशय सोपे आहेत, काही त्याच्यामध्ये डिफिकल्ट नाही. बघा आपण म्हणूया इथे एक्झाम्पल, फाइंड मोमेंट ऑफ इनर्शिया. ओके, मग पहिले एक्झाम्पल घेऊया आपण. तुम्हाला एक ऍक्सिस दिलाय, त्याच्यावरती एक मास तुम्हाला टाईप करून दिलेला आहे. ओके, ते मास आहे तुमचं, समजा हे आहे 4 kg, मास आहे 4 kg, आणि हे जे डिस्टन्स तुम्हाला दिलं आहे, ओके, r इज इक्वल्स टू, किंवा जे डिस्टन्स दिलं आहे ते तुम्हाला दिलं आहे त्यांनी 2 मीटर. ओके, आणि तुम्हाला सांगितलं की फाइंड मोमेंट ऑफ इनर्शिया. मग कसा काढणार, तो मोमेंट ऑफ इनर्शियासाठी फॉर्म्युला काय आहे आपला, मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला आहे I, इथे काढतो, I इज इक्वल्स टू mr². मग I काय तुमचा तो शोधायचा आहे. m काय दिला तुम्हाला 4 दिला, r काय दिलेला आहे 2, म्हणजे आहे तुमचा 2², म्हणजे काय दिला 4 into 4 that is 60. ओके, मग जो मोमेंट ऑफ इनर्शिया हा 60 आला, परंतु मग त्याचं युनिट काय, युनिट पण महत्त्वाचं आहे. मास आपण कशामध्ये मेजर करतो, केजी मध्ये, आणि r म्हणजे डिस्टन्स, डिस्टन्स कशामध्ये मेजर करतो तर मीटर मध्ये. मग काय तो मीटर स्क्वेअर. ओके, म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शियाचं जे युनिट आहे ते काय आहे तुमचं केजी मीटर स्क्वेअर. ओके, फक्त केजी मीटर स्क्वेअर आहे, केजी पर मीटर स्क्वेअर नाही. अशा प्रकारे आपण हा जो तुमचा मोमेंट ऑफ इनर्शिया असतो तो फाइंड आउट करतो. अशा प्रकारे आपण एक दुसरं एक्झाम्पल घेऊया. दुसरं एक्झाम्पल आपण घेतलं. ओके,
हा तुमचा मास आहे 25 kg. ओके, आणि जे डिस्टन्स तुमचं दिलं आहे, ओके, ते आहे तुमचं 3 मीटर. ओके, मग याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा असेल तर काय, I is equals to mr square. ओके, म्हणजे m काय तुमचा मास 25, r काय आलं 3. ओके, त्याचा स्क्वेअर म्हणजे काय झाला 25 into 9. मग 25 into 9 काय असतो 225 kg मीटर स्क्वेअर. हा आला तुमचा मोमेंट ऑफ इनर्शिया ह्या डायग्रामसाठी. ओके, अतिशय सोपं आहे, काही याच्यामध्ये डिफिकल्ट असं नाही. मग आता हा जो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे फक्त कसा फाइंड आउट करतोय आपण, हा एकच ऑब्जेक्ट तुमचा आहे. ओके, हा एकच ऑब्जेक्ट तुमच्या याच्यासोबत आहे. मग 2-3 जर मास एकाच ऍक्सिसला असतील तर तुम्हाला हा फॉर्म्युला त्यासाठी वापरायला लागणार आहे. ओके, अतिशय सोपं आहे, काही डिफिकल्ट याच्यामध्ये नाही. तर चला आता बघूया आपण पुढचा पॉइंट काय दिला आपल्याला. ओके, पुढचं पॉइंट बघण्याच्या अगोदर अजून एक कन्सेप्ट आहे ते आपण क्लिअर करूया. बघा, आता आपण जो मास काढला, सॉरी जो मोमेंट ऑफ इनर्शिया आपण काढला, त्याच्यामध्ये असा एक ऍक्सिस होता. ओके, आणि त्याला ह्या प्रकारचे मासेस हे जॉईन केलेले होते. ओके, हा असेल किंवा मग तुमचा हा असेल. ओके, हा ऍक्सिस आणि हा रोटेट होतो. म्हणजे समजा m1 असेल, m2, mn. ओके, आता ही जी बॉडी आहे तुमची ही ओपन बॉडी आहे. ओपन बॉडी म्हणजे काय, ही क्लोज आहे का, टोटल बॉडी आहे का, हे फक्त पॉइंट मासेस आहेत. ओके, ह्या ऍक्सिसला काय आहे, पॉइंट मासेस तुमचे दिलेले आहेत. मग पॉइंट मासेस आहे म्हणून आपण फॉर्म्युला काय वापरला, समेशन इज इक्वल्स, सॉरी, I इज इक्वल्स टू समेशन ऑफ mi, ओके, ri स्क्वेअर वेयर I टेंड्स टू 1 to n. हा फॉर्म्युला आपण इथे वापरला. ओके, परंतु आता समजा ही क्लोज बॉडी आहे. ओके, आता ही तुमची क्लोज बॉडी आपण किंवा त्याला म्हणूया ही रिजिड बॉडी आहे, आणि ह्या रिजिड बॉडीचा तुम्हाला काय काढायचं सांगितलं, मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचं सांगितलं. ओके, हे पॉइंट मासेस होते तुमचे. ओके, हे तुमचे काय होते, पॉइंट मासेस होते. मग अशा प्रकारे ही तुमची रिजिड बॉडी तुम्हाला दिलेली आहे. ओके, किंवा कंप्लीट बॉडी आहे, आणि ह्या कंप्लीट बॉडीला तुम्हाला सांगितलं की काय करा, याचा तुम्ही मोमेंट ऑफ इनर्शिया काढा. मग तो कसा काढायचा, तर अशा प्रकारे जर तुमची बॉडी असेल तर तिचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपण काढत असतो बाय युजिंग इंटिग्रेशन. कशाने काढत असतो, बाय युजिंग इंटिग्रेशन. इंटिग्रेशन माहिती आहे, डिफरन्शिएशनचे अपोजिट जे असते इंटिग्रेशन. आता नेमका तुमचा प्रॉब्लेम असा आहे, तुमच्या 11th मधून इंटिग्रेशन काढून टाकलेलं होतं तुम्हाला, आता 12th मध्ये तुम्हाला आहे. ओके, पण त्याच्या अगोदर आपल्याला हे शिकायचं आहे फिजिक्स मध्ये, त्याच्यामुळे इंटिग्रेशनची कन्सेप्ट पण आपली इथे कंप्लीट होणार आहे. किंवा बघा, जर तुम्हाला असं कंप्लीट जर बॉडी असेल आणि त्याचं मोमेंट ऑफ इनर्शिया जर काढायचं असेल तर तो आपण इंटिग्रेशन करून काढत असतो. ते आपण पुढे बघणार आहोत. तुम्हाला मी सांगितलं की आतापर्यंत जे बघितलं आपण ते पॉइंट मासेस होते, त्या पॉइंट मासेस साठी आपण हा फॉर्म्युला वापरलेला आहे, टोटल बॉडी साठी नाही. त्या टोटल बॉडीचा जर मला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा असेल तर इंटिग्रेशन तिथे मला वापरायला लागतं. फक्त ह्या पॉइंट मुळे येणार नाही, कारण की ही टोटल बॉडी, ह्या बॉडीचा प्रत्येक पॉइंट काय करतोय, रोटेशन करतोय. रोटेशन करतोय तर प्रत्येक पॉइंटचा मोमेंट ऑफ इनर्शिया तुमचा असणार आहे. ओके, आता पुढे आपण बघूया पुढचा पॉइंट तुमचा एक्सप्रेशन फॉर रोटेशनल कायनेटिक एनर्जी. ते आपल्याला काय गरजेचं आहे, तर जे इंटिग्रेशन आपल्याला करायचं आहे आणि ही जी टोटल बॉडी आहे, टोटल बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया जर काढायचा असेल तर त्याच्यासाठी आपल्याला कायनेटिक एनर्जी जी आहे, रोटेशनल कायनेटिक एनर्जी ती समजून घेतली पाहिजे. म्हणून आता आपला पुढचा पॉइंट आहे एक्सप्रेशन फॉर रोटेशनल कायनेटिक एनर्जी, म्हणजे डेरिव्हेशन आपल्याला इथे करायचं आहे. बघा, तुमचा पॉइंट आहे एक्सप्रेशन फॉर रोटेशनल कायनेटिक एनर्जी. रोटेशनल कायनेटिक एनर्जी, एखादी तुमची बॉडी आहे. ओके, त्या बॉडीची
रोटेशनल कायनेटिक एनर्जी तुम्हाला काढायची असेल तर त्याच्यासाठी नेमकं काय यूज केलं पाहिजे, कोणता फॉर्म्युला असतो ते आपल्याला इथे कळलं पाहिजे. मग त्याच्यासाठी बघा ही एक पॉइंट तुम्हाला दिली आहे. ओके, ती अशा प्रकारे रोटेट होते. ही तिची अँग्युलर व्हेलॉसिटी अशा प्रकारे ती रोटेट होते. ओके, त्याच्यावरती काही पॉइंट दिले तुम्हाला. हा तुमचा दिला आहे M1. ओके, त्याच्यानंतर हा समजा तुम्हाला दिला आहे MN, हा तुम्हाला दिला आहे M2 अशा प्रकारे. हा जर तुम्हाला M1 दिलेला आहे, ओके, तर याचं डिस्टन्स काय असणार आहे R1, याचं MN चं RN, आणि हा जो दिला आहे M2 याचं डिस्टन्स असणार आहे तुमचं R2, डिस्टन्स फ्रॉम ओरिजिन, किंवा आपण त्याला म्हणूया सेंट्रॉइड. ही जी रिजिड बॉडी आहे त्याच्या सेंट्रॉइड पासून त्याचं जे डिस्टन्स आहे ते असेल. मग सिंपल, ही जर कायनेटिक एनर्जी तुम्हाला काढायची असेल, ओके, रोटेशनल कायनेटिक एनर्जी जर तुम्हाला काढायची असेल तर लिनियर कायनेटिक एनर्जी माहिती असली पाहिजे. मग लिनियर कायनेटिक एनर्जी जी असते आपली, ओके, किंवा आपण त्याला सिंपल म्हणतो कायनेटिक एनर्जी. मग कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो आपला, हाफ ऑफ mv². काय असतो कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला, काय असतो तुमचा हाफ mv², जी फक्त आपली बॉडी काय करते लिनियर मोशन मध्ये असते, ती लिनियर कायनेटिक एनर्जी. आता ही रोटेशनल मोशन मध्ये असणार म्हणून इथे रोटेशनल कायनेटिक एनर्जी तुम्हाला काढायला लागणार आहे. मग सोपं आहे. मग ही झाली तुमची लिनियरची. ओके, मग रोटेशनल जर काढायची असेल तर काय होईल बघा, रोटेशनल कायनेटिक एनर्जी जर तुम्हाला काढायची असेल, शॉर्टकट सांगतोय, एक्सप्रेशन आपण नंतर बघणार आहे. ओके, तर बघा आपण जे एनालॉजी बघितली त्याच्यामध्ये हा तुमचा हाफ ऍज इट इज येणार आहे. ओके, रोटेशनल कायनेटिक एनर्जी आणि लिनियर कायनेटिक मध्ये जी आपण रोटेशनल मोशन आणि लिनियर मोशन मध्ये जी आपण एनालॉजी बघितली, म्हणजे ज्या सिमिलॅरिटीज आपण चेक केल्या त्याच्यामध्ये मासच्या ठिकाणी रोटेशनल मोशनला काय असतं तर तो असतो मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणून I. ओके, v म्हणजे तुमची लिनियर व्हेलॉसिटी, आणि मग रोटेशनल मोशन मध्ये कोणती व्हेलॉसिटी असते तर अँग्युलर व्हेलॉसिटी, म्हणजे v च्या ठिकाणी काय आहे तुमचा ω². म्हणजे ही रोटेशनल कायनेटिक एनर्जी साठी जे काही तुमचं एक्सप्रेशन येणार आहे, ओके, ते असणार आहे हाफ ऑफ I ω². ओके, असं तुम्ही कन्सिडर करू शकता किंवा अझम्पशन करू शकता, आणि तेच तुमचं येणार आहे. आपण एक्सप्रेशन सॉल्व्ह करू तेव्हा तुम्हाला कळेल काय असणार आहे ते हाफ ऑफ I ω². का तर हा m मासला इथे चेंज कोण करतं, रिप्लेस कोण करतं रोटेशनल मोशन मध्ये तर मोमेंट ऑफ इनर्शिया, आणि लिनियर व्हेलॉसिटीला कोण रिप्लेस करतं तर तुमचा अँग्युलर व्हेलॉसिटी. त्याच्यामुळे जो येणार तुमचा रोटेशनल कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला तो असणार हाफ ऑफ I ω². ओके, लक्षात घ्या. मग आता आपण बघूया एक्सप्रेशन. मग एक्सप्रेशन बघण्यासाठी बघा v सर्वात अगोदर काय करायचं v. मग जी लिनियर व्हेलॉसिटी असते, ओके, तिला आपण चेंज करून लिहितो. ओके, मग जो v चा फॉर्म्युला असतो आपला v काय फॉर्म्युला आहे आपला v r ω. ओके, कोणता v बघा, परत कन्फ्युजन व्हायला नको. ओके, हा मास तुमचा m2 आहे. ओके, याची लिनियर व्हेलॉसिटी असणार आहे. हा रोटेशनल मोशन करतोय, हे पूर्ण बॉडीचं रोटेशनल मोशन होणार आहे, परंतु प्रत्येक जो पॉइंट आहे त्याची प्रत्येकाची लिनियर व्हेलॉसिटी डिफरंट असणार आहे. मग ती जी लिनियर व्हेलॉसिटी असणार आहे ह्या पॉइंटची ती असणार आहे अशी, इथे ती v1 v2 झाली. ओके, ह्या m1 ची असणार आहे ती झाली v1. ओके, ह्या mn ची असणार आहे ती झाली तुमची vn. म्हणजे प्रत्येक पॉइंटची किंवा प्रत्येक मासची, प्रत्येक पॉइंट मासची जी लिनियर व्हेलॉसिटी असणार आहे ती डिफरन्स असणार आहे. आणि लिनियर व्हेलॉसिटी आणि रोटेशनल अँग्युलर व्हेलॉसिटी यांच्यामधलं जे रिलेशन होतं ते काय होतं v r ω. काय होतं ते v r ω. मग अशाच प्रकारे जर v1 पाहिजे असेल तर काय तुमचा v1 r1 ω, की ω1 फक्त ω, कारण जी अँग्युलर व्हेलॉसिटी आहे ती प्रत्येक पॉइंट मास साठी सारखी आहे, फक्त त्याची लिनियर व्हेलॉसिटी आणि त्याचं डिस्टन्स जे आहे सेंटर पासून ते डिफरंट आहे. म्हणून जे काय आहे तुमचा फॉर्म्युला v r ω, हे तुम्हाला रिलेशन माहिती आहे. म्हणजे तुमचा v1 काय, v1 आहे तुमचा r1 ω, v2 काय आहे तुमचा r2 ω. ओके, अशाच प्रकारे तुमचा vn काय तर तो rm ω. ω का सेम राहतोय
तर पूर्ण बॉडीचं ते अँग्युलर व्हेलॉसिटी असणार आहे. अँग्युलर व्हेलॉसिटी प्रत्येक पॉइंट मार्कची काय असणार आहे ते सारखी असणार आहे रोटेशनल मोशन. तर बघा कायनेटिक एनर्जी मास m1 जे तुमचं आहे त्याची कायनेटिक एनर्जी जर आपल्याला काढायची असेल तर काय होईल? कायनेटिक एनर्जी ऑफ मास m1. मग मास m1 ची कायनेटिक एनर्जी जर तुम्हाला काढायची असेल तर काय फॉर्म्युला आहे? लिनियर कायनेटिक एनर्जी आपण काढतो. ओके, मास m1 ची इथे फॉर्म्युला आपण लिनियर कायनेटिक एनर्जी किंवा कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आपल्याला अजून माहिती आहे ना रोटेशनल कायनेटिक एनर्जी ती फक्त आपण ऍझ्युम करून ठेवली आहे किंवा आपण ते अगोदरच काढली आहे. ओके, मग कायनेटिक एनर्जी ऑफ मास m1. मग मास m1 ची कायनेटिक एनर्जी काय? हाफ m1 v1 स्क्वेअर. ओके, मास m1 ची कायनेटिक एनर्जी काय? m1 v1 स्क्वेअर, हाफ ऑफ m1 v1 स्क्वेअर. मग v1 म्हणजे काय? तर r1 ओमेगा. मग आपण याला रिप्लेस करू शकतो. मग हा हाफ ऑफ हा तुमचा m1. v1 म्हणजे काय? r1 ओमेगा. मग v1 स्क्वेअर काय तुमचा r1 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. ही झाली तुमची कायनेटिक एनर्जी ऑफ मास m1. ओके, त्याच्यानंतर पुढे अशाच प्रकारे कायनेटिक एनर्जी ऑफ मास m2. कायनेटिक एनर्जी ऑफ मास m2 ती काय? हाफ ऑफ m1 सॉरी मास m2 म्हणून इथे काय? हाफ ऑफ m2 r2 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. ओके, त्याच्यानंतर कायनेटिक एनर्जी ऑफ मास mn. अशा प्रकारे m3 m4 जो असेल तो येईल. त्याच्यानंतर तुमची कायनेटिक एनर्जी ऑफ मास mn इज इक्वल्स टू हाफ ऑफ mn rn स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. ओके, ओमेगा सर्वांसाठी सेम आहे म्हणजे ही आहे तुमची कायनेटिक एनर्जी. मग कायनेटिक एनर्जी जर तुमची आलेली असणार आहे तर याच्यावर आपण टोटल कायनेटिक एनर्जी काढू शकतो. ओके, ही जी बॉडी आहे ह्या बॉडीच्या प्रत्येक पॉइंट मार्कची आपण काय केली आता कायनेटिक एनर्जी काढली. मग टोटल बॉडीची कायनेटिक एनर्जी काढायची असेल तर ती कशी आहे तुमची? टोटल कायनेटिक एनर्जी. मग काय बघा काय येणार? टोटल रोटेशनल कायनेटिक एनर्जी इज इक्वल्स. पण टोटल रोटेशनल कायनेटिक एनर्जी जर तुम्हाला काढायची असेल तर काय बघा तो एक कायनेटिक एनर्जी ऑफ m1 प्लस कायनेटिक एनर्जी ऑफ m2 प्लस कायनेटिक एनर्जी ऑफ mn. मग बघा कायनेटिक एनर्जी ऑफ m1. मग m1 ची कायनेटिक एनर्जी काय आहे तुमची? ती आहे हाफ ऑफ m1 r1 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. म्हणजे हाफ ऑफ m1 r1 ओमेगा स्क्वेअर r1 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर प्लस इथे हाफ ऑफ m2 r2 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. अशी कुठपर्यंत? तर हाफ ऑफ mn rn स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. आपण काय काढतोय? टोटल रोटेशनल कायनेटिक एनर्जी. इथे आपण प्रत्येक पॉइंटची रोटेशनल कायनेटिक एनर्जी काढलेली आहे. बघा इथे लिहितो therefore रोटेशनल कायनेटिक एनर्जी कन्फ्यूज होऊ नका. रोटेशनल k ऑफ m1 प्रत्येकाची. ओके, कारण हा v लिनियर मध्ये येतो. ओमेगा ला म्हणजे तो काय असणार तुमचा? रोटेशनल मोशन मध्ये असणार. म्हणून ही रोटेशनल कायनेटिक एनर्जी आपण काढतो. याची टोटल काढतो म्हणून ह्या सर्वांची आपण सम घेतो. मग बघा सम घेतोय. मग याच्यातून कॉमन काय निघते तुमचं? हा हाफ. हा जो हाफ आहे तो तिघांकडे कॉमन आहे. त्याच्यानंतर ओमेगा स्क्वेअर हा आपण तिघांकडे तुमचा कॉमन आहे. मग याला लिहिताना आपण असं लिहिलं तर हा हाफ कॉमन काढला. ओमेगा स्क्वेअर पण आपण कॉमन काढतो. पण इथे न लिहिता आपण त्याला इकडे लिहू म्हणजे आपल्याला लिहायला सोपं जाईल. मग आतमध्ये काय राहिलं? हा हाफ काढल्यानंतर इथे आतमध्ये काय राहिलं? m1 r1 स्क्वेअर प्लस m2 r2 स्क्वेअर कुठपर्यंत? तर mn rn स्क्वेअर पर्यंत.
आणि हा ओमेगा स्क्वेअर जो कॉमन काढला तो आपण शेवटी दिला. ओके, मग इज इक्वल्स टू हा मग याचा जर विचार केला m1 r1 स्क्वेअर प्लस m2 r2 स्क्वेअर प्लस mn rn स्क्वेअर, याला आपण लिहिताना कसं लिहू शकतो? त्याला लिहू शकतो समेशन ऑफ mi ri स्क्वेअर where I is equals to 1 to n. n पर्यंत दिलाय 1 to n आणि हा तुमचा ओमेगा स्क्वेअर. आणि जर याचा विचार केला आपण समेशन ऑफ I is equal समेशन ऑफ mi ri स्क्वेअर I tends to 1 to n, तर हा कसला फॉर्म्युला आहे तुमचा? मोमेंट ऑफ इनर्शिया. कसला फॉर्म्युला आहे? मोमेंट ऑफ इनर्शिया. म्हणजे हा काय आला तुमचा? हाफ ऑफ I ओमेगा स्क्वेअर. हे टोटल रोटेशनल कायनेटिक एनर्जी जी आली आपली. देयरफॉर टोटल रोटेशनल कायनेटिक एनर्जी जी आपली आलेली आहे ती काय आहे? इज इक्वल्स टू हाफ ऑफ I ओमेगा स्क्वेअर. ओके, लक्षात घ्या हे एक्सप्रेशन आपण टोटल रोटेशनल कायनेटिक एनर्जीचं कशा प्रकारे आलेलं आहे. ओके, लिहायचं असेल तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून हे लिहून घेऊ शकता. तर बघा आज आपण काय शिकलो? तर जी काही तुमची व्हेइकल होती ती व्हेइकल आपण घेऊन गेलो सुरुवातीला कॉन्व्हेक्स ओव्हरब्रिज वरती. त्याच्यासाठी मग ती सेफली तिथून ट्रॅव्हल तिने केलं पाहिजे. ती कशावरती जाऊन डॅश झाली पाहिजे, क्रॅश व्हायला नको म्हणून आपण तिची व्हीमॅक्स काढली. त्याच्यानंतर आपण बघितलं मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शिया बघण्याच्या अगोदर आपण एनालॉजी बघितली लिनियर मोशन आणि रोटेशनल मोशन मध्ये. मग त्यात आपल्याला कळालं की लिनियर मोशन मध्ये जे मास काम करतं, ओके, जे मासचं वर्किंग आहे तेच वर्किंग इकडे रोटेशनल मोशन मध्ये मोमेंट ऑफ इनर्शियाचं आहे. मग त्याच्यानंतर आपण बघितलं की मोमेंट ऑफ इनर्शिया कसा फाइंड आउट करायचा. मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला नेमका काय? mr स्क्वेअर. टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया जर असेल तर त्याचा फॉर्म्युला काय? समेशन ऑफ mi ri स्क्वेअर वेअर I टेंड्स टू 1 to n. हा आपण फॉर्म्युला तिथे बघितला. त्याच्यानंतर आपण दोन एक्झाम्पल घेतले मोमेंट ऑफ इनर्शियाचे, ते आपण फाइंड आउट केले. ओके, त्याच्यानंतर आपण बघितलं एक्सप्रेशन फॉर रोटेशनल कायनेटिक एनर्जी. आता इथपर्यंत आपलं झालेलं आहे. इथपर्यंत तुम्ही लिहून ठेवा. त्याच्यानंतर आता इथून पुढचा जो पार्ट असणार आहे आपल्याला बघायचं की टोटल जी कंप्लीट बॉडी आहे त्या टोटल कंप्लीट बॉडीचं जे काही तुमचं मोमेंट ऑफ इनर्शिया आहे तो कशा प्रकारे काढायचा हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तोपर्यंत इथेच थांबूया आणि अभ्यास करा. ओके, काही अडचणी येत असतील तर संपर्क करा. ओके, आणि पुन्हा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये.